हाय गाईज, आपण बघू शकता हा वागळ मासा आहे जो कर्दे किनारी मरून पडला आहे. हा बघा केवढा मोठा मासा आहे. नाही म्हटलं तरी 25-30 किलोचा मासा होईल हा. वागळ म्हणतात, वागळ. आणि ह्या लाटांमध्ये त्याचं रक्त पण येते अजून. हे बघा रक्त अजून तो या लाटांमध्ये मेलेला आहे, तो आदळून किंवा होडीला आपटून तो मेला आहे. समजू शकता तुम्ही. हे त्याचं शेल आहे जे तो मासा मारतो. पाहू शकता. उचलायचा प्रयत्न करतोय, तो काय हलत नाही माझ्याने. नाही म्हटलं तरी भरपूर किलोचा जास्त मासा दिसतोय. एका हाताने माझ्या हलतच नाही. तो ओढण्याचा प्रयत्न करतोय, त्याला काय निघत नाहीये. 30-40 किलोच्या पेक्षा जास्त असेल मासा तो मोठा. पाहू शकता तुम्ही केवढा मोठा वागळ आहे. इथे अजून एक मासा मेलेला आहे जो आपल्याला कळत नाहीये कोणता आहे तो. पाहू शकता तुम्ही हा मासा. कोणता आहे तो मासा? एक मासा आहे ते. पाहू शकता तुम्ही केंट मासा आहे. पाहू शकता तुम्ही केंट मासा आहे. केंट मासा, त्याला आपण पाण्यात सोडणार आहोत. बघा परत बाहेर गेला. परत बाहेर जातोय. चला आपण त्याला इकडे धरलं तर जे हे काटे लागू शकतात आपल्याला. आणि आपण ह्याला आता समुद्रात सोडणार आहोत. जिवंतपणे ह्याला आपण हे बघा, हा बघा आपण सोडलेलं आहे त्याला. गेलेला आहे तो बघा. पोहतोय तो मासा. अशा प्रकारे आपण त्याला जिवंत सोडलेला आहे पाण्यामध्ये माशाला. आता आपण ते तुम्हाला दाखवतो मी बाहेर. हे बघा, हे बघा, हे बघा. म्हणजे आपल्याला जेणेकरून इकडून मासे पाहता येतील. दिसत आहेत का? गेला खाली. बघा मासा.
सनसेट पाहू शकता तुम्ही. सूर्य बुडायला आलेला आहे. आपण जात आहोत खडपाच्या दिशेने, जिथे दगडी आहेत भरपूर, तिथे कालवं वगैरे मिळतात. अशा ठिकाणी आपण जात आहोत. पक्षी पाहू शकता तुम्ही, म्हणजे मासे खाण्यासाठी किंवा जमलेले असते. लाटेवर बाहेर येतात मासे पकडण्यासाठी, ते तयार आहेत. छोटे छोटे आहेत पक्षी, पण चप्पळ आहेत ते पळण्यासाठी. अलर्ट धावतात ते असे छोटेसे, आणि ते भरपूर पळतात. तुम्ही दगडी पाहू शकता, म्हणजे वाळूने तयार झालेली आहे त्या. गेलेला अजून पाण्याच्या खाली गेला नाही आहे. आता इकडे खडपामध्ये काही मुली हे पकडतात, कालवं पकडायला आलेले आहेत. आपण आता तिथपर्यंत जाणार आहोत, कालवांपर्यंत, त्या मुलींच्या जिथे पकडत आहेत तिथे. थोडंसं पाणीचं खोल आहे. पाण्यात चाललोय बघायला. इथे पण तुम्ही एक मासा बघू शकता, त्याला बोयरं म्हणतात. बोयर, तर आपण त्याला बघणार आहोत. त्याला बोयरं म्हणतात, बोयर मासा आहे. आपण या दगडातून चाललोय. जी मुलं म्हटली त्याच्या जवळ आलेले आहेत आपला, आपण त्यांच्यापर्यंत जात आहोत. आपण सूर्य दिसत नाही आपल्याला, गेलेला आहे पाण्याच्या खाली. मुलं आहेत तिकडं. बघा त्रिशा नावाची मुलगी, नाही शूटिंग करतो. ही त्रिशा आहे, त्रिशा नरवणकर. मुलं खडपामध्ये खेळायला आले. संगीता वहिनी त्या पुढे कालवं हे करत आहेत. हो जावं नो, जावं इकडे बघा वर. हा हे आमचे जावं आहेत, त्रिशाचे मिस्टर. त्याकडे माणसं गळवण्यासाठी पण आले, गळ घेऊन. खडपात आलेलो आहे. पाहू शकते सुंदर असा शंख आहे. इकडे शंख शिंपले भरपूर मिळतात. त्यामध्ये मासा आहे पाण्यामध्ये. खड्ड्यातले मासे झाले होते. पकडी पकडतोय. आपल्याला हो झालं. इथं काय होतं, ढोपरा टाकायला लागतं. इथे कुठे गेला हा खेकडा? बघा इथं आहे, गेला. तुम्ही काय काढताय, कालवं का मुळे? पण हे नाहीच आहे ना, इथं काय नाही आहे. कालवाचे दगड कुठे आहेत? एक मग
तेच म्हणतो की कालवं तेव्हा वाहून गेली कालवं. कर्दी गावातले खडप ते लोक कालवं, मुळे आणि खेकडी पकडण्यासाठी येतात. हे आपण पाहू शकता. हा बघा इथं मुळा आहे. हा बघा आता आपण काढायचं आहे. हा बघा हा मुळा आहे. 2 लहान आहेत. पाहू शकता. अजून एक बारका आहे तिथं. ते एवढं जाम धरून ठेवतंय तो निघत नाहीये. बघा इथं पण एक आहे. जाम धरून ठेवलंय, निघत नाही. आणि हा बघा इथं पण एक आहे. एक आहे आणि इथं एक आहे. हा बघा 2 आहेत जे निघत नाहीत आपल्याच्याने. आपण 2 काढलेले आहेत. आपला मुळे म्हणतात, शिंपले. बघा दादाने रेणवी पकडली इथे गळाला. त्याला संयम लागतो मासे पकडण्यासाठी. तास 2-2 तास उभं राहायला लागतं. तेव्हा पाहू शकता तुम्ही. हा ही पाहू शकता तुम्ही रेणवी. हे बघा यासाठी संयम लागतो. तास 2-2 तास तुम्हाला एका जागेवर उभं राहून मासे पकडायचे आहेत. दादानी पकडले, त्याला रेणवी म्हणतात. हां या दादानी पकडले, रेणवी पकडले त्यांनी. वहिनी कालवं काढतायत. मामी आहे वाटते. नाही शूटिंग करतो ते ब्लॉग त्याच्यावर टाकायला. बघा त्याला कालवं म्हणतात. थोडा मोठा आहे. सुंदर असा मिळालेला आहे कालवा. किती मोठे मोठे 10-20 तरी मिळाले पाहिजेत.